राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला सध्या केंद्रीय आणि राज्यस्तरीय प्रकल्पांची रेलचेल आहे। यातील सर्वात मोठा आणि तितकाच महत्त्वाचा असलेल्या नागपूरच्या मेट्रो प्रकल्पाचं काम वेगाने सुरू झालंय। प्रकल्पाचं 30% काम पूर्ण झालंय। एकूण 39 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पापैकी 12 किलोमीटर लांबीचं काम सुरू झालं असून याच्या विविध टप्प्यांवर स्टेशन्स बांधली जाणार आहेत। या स्टेशनचं डिझाइन तयार झालंय। ही डिजाइन्स जागतिक पातळीवरील आर्किटेक्टनी तयार केली आहेत। जर्मनी और भारत के इन लीडिंग आर्किटेक्ट्स का चयन हाल ही में नागपुर मेट्रो द्वारा आयोजित इंटरनेशनल आर्किटेक्चरल डिज़ाइन कंपटीशन के थ्रू हुआ है और इन लोगों से हमें डिज़ाइन प्राप्त होना शुरू हो गई हैं और जिनको फाइनलाइज करने के बाद हम लोग फिर इनका निर्माण का कार्य शीघ्र ही शुरू करने वाले हैं। नागपूर मेट्रोचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाला पर्यावरण पूरकतेचा संदेश देताना ही मेट्रो सौर ऊर्जेच्या माध्यमातून धावणार आहे। सर्व स्टेशन्स आणि इतर इमारतींवर सोलर पॅनल्सही बसवली जाणार आहेत। त्यातून तयार झालेली सौर ऊर्जा मेट्रो रेल सेवेच्या विविध कामात उपयोगी होईल। एकूण ऊर्जेपैकी 65% ऊर्जा या माध्यमातून येणार असल्यानं विजेचा वापर अत्यल्प होणार आहे। मेट्रो बनने के बाद 65% of the total energy requirement of Nagpur Metro will be met from solar energy। ये सर्वप्रथम मेट्रो होगी जहां पर कि सोलर एनर्जी का इस्तेमाल राइट फ्रॉम द इंसेप्शन होगा। 26 जानेवारी 2018 या दिवशी या मेट्रोचं लोकार्पण अपेक्षित आहे। प्रकल्पाचं 30% काम पूर्ण झालंय, त्यामुळे या दिवशीच मेट्रोचं लोकार्पण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प आवाक्यात असल्याचं दिसून येतंय। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।